तुम्हाला कदाचित आठवत असेल तर 2006 साली मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही आहे की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात, पण आमच्या मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत. त्या जर समजा महाराष्ट्रामधला जो कोटा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत ह्या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी, मराठी मुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे. इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. आणि मला असं वाटतं ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले, त्याच्या अगोदर शाहू महाराज, खरं तर आरक्षण ही गोष्ट किंवा अशा प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतरही सगळं पुढे सुरू झालं. परंतु आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं, कळलं का? याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात. म्हणजे आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या